नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण ती पंचतंत्रातली गोष्ट ऐकली असेल की ती बेडकी सांगते आपल्या पिल्लांना बैलाच्या संदर्भामध्ये, आणि ती फुगून एवढा मोठा असं म्हणते. म्हणजे पिल्लं जेव्हा विचारतात आणि शेवटी ती बेडकी फुटते अशी ती कथा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बेडकी ही बैलाची बरोबरी करायला गेली आणि फुटली. पण त्या पंचतंत्राच्या कथेमध्ये नसलेला भाग आता नव्यानं हे जे नवीन पंचतंत्र, राजकीय पंचतंत्र, वर्ल्ड बेस्ट सीएम उद्धव ठाकरे लिहित आहेत, त्याच्यामधली एक गोष्ट समोर आलेली आहे. बेडकी असं म्हणते आहे की मी गुरुमंत्र दिला, मी मदत केली, मी सल्ला दिला, म्हणून हा एवढा मोठा बैल जो आहे तो तयार झाला, वाढला, त्याचा विकास झाला. म्हणजे बरोबरी नाहीये. फक्त ते एक वेळ परवडलं असतं, छोटा असो किंवा मोठा असो, कोणालाही बरोबरी करावी वाटती. पण जर बेडकी किंवा एखादी मुंगी म्हणत असेल की नाही बाबा, मी तर कसा सल्ला दिला, त्याच्यामुळे हा हत्ती झाला, बैल झाला, किती हसावं असं. म्हणजे ज्याचा काही अभ्यास नाही, सर्वसाधारण तुमच्या माझ्यासारख्या माणसालाही जे कळू शकतं. उद्धव ठाकरेंची अशी मुक्ताफळे त्यांनी उधळलेली आहेत. बाळासाहेबांनी 2 घास भरवले नसते तर कुपोषणाने भाजपचा बळी गेला असता. म्हणजे आजची काय भाजपची वाढ झालेली आहे ती फक्त बाळासाहेबांनी 2 घास भरवले म्हणून. आता काय सर, अगदी साधी ढोबळ काय वस्तुस्थिती. 1925 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. तेव्हा बाळासाहेब केवढे होते? उद्धव ठाकरेंचा तर माझ्या माहितीप्रमाणे जन्मच झालेला नव्हता. ज्या भारतीय जनता पक्षाचं मूळ किंवा सगळा ह्याला संघ परिवार म्हणून तुम्ही म्हणता, त्या संघ परिवाराची स्थापना कधी झाली? 1925. त्याच्यानंतर श्यामाप्रसाद मुखर्जींनी पुढाकार घेऊन भारतीय जनसंघाची स्थापना केली. मी इतके मागे जात नाही. त्याच्यानंतरचा जो ठळक प्रसंग आहे महाराष्ट्रातला आणि शिवसेनेच्या संदर्भातला, जेव्हा द ग्रेट बाळासाहेब ठाकरे आणीबाणीमध्ये शेपूट घालून इंदिरा गांधीच्या पदरामागे लपत होते, त्यावेळेस भारतीय जनसंघ तेव्हाचा, त्या जनता पक्षाच्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त तुरुंगात कुठले स्वयंसेवक गेले असले तर ते संघाचे गेलेले होते. जेव्हा की बाळासाहेब ठाकरे तेव्हा शेपूट घालून इंदिरा गांधीच्या पदरामागे लपलेले होते. त्यांनी समर्थन केलेलं होतं इंदिरा गांधीच्या आणीबाणीचे. जनता पक्षाची स्थापना झाली. त्या जनता पक्षामध्ये सगळ्यात जास्त खासदार निवडून आले होते, 95 इतक्या प्रचंड संख्येने भारतीय जनसंघाचे. ते जे जनता पक्षाचं चिन्ह होतं ना, हालधर शेतकरी म्हणजे नांगरधारी शेतकरी, त्याच्यावरती सगळ्यात जास्त कोण निवडून आलं होतं? भारतीय जनसंघ. नंतर 1980 जनता पक्ष फुटला, तर जनता पक्षातून बाहेर पडून मग भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली एप्रिल 1980 मुंबईमध्येच झाली. ज्या मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा जन्म झाला, त्याच मुंबईमध्ये ज्या नावानं आज, मुळात तो आधीपासून होताच, तशा अर्थाने संघापासून म्हणजे 1925 पासून होता, त्या भारतीय जनता पक्षाची स्थापना मुंबईमध्येच झाली. त्या भारतीय जनता पक्षाचे आज संपूर्ण देशामध्ये 15 मुख्यमंत्री आहेत, आणि आता एक बिहार मधला होऊ घातलेला, म्हणजे 16 मुख्यमंत्री आहेत त्यांचे. आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात? बाळासाहेबांनी 2 घास भरवले नसते तर कुपोषणाने त्यांचा बळी गेला असता. रथयात्रा कोणी काढली होती? बाळासाहेबांनी काढली होती. राम जन्मभूमीचा विषय कोणी काढला? 1986 आंदोलन सगळ्यात पहिले ते विश्व हिंदू परिषदेचं. भारतीय जनता पक्षाने तो विषय उचलून धरला. त्या कार्यकारिणीमध्ये काय सन्माननीय सदस्य म्हणून बाळासाहेबांना आणून बसवलं होतं काय भारतीय जनता पक्षाने? त्यांनी ते आंदोलन छेडलं, त्यांनी तो विषय हाती धरला, म्हणून बाकीच्या पक्षांनी त्यांना बाजूला ठेवायचं ठरवलं. त्या काळामध्ये बाळासाहेबांनी साथ दिली, हे वाक्य बरोबर आहे. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की बाळासाहेबांनी साथ दिली म्हणून अडवाणींनी रथयात्रा काढली आणि म्हणून बाबरी मस्जिद आणि पुढं काय जे काय सगळं घडलं ना. आता एकूण भारतीय जनता पक्षाचं जे काही यश आहे ते बाळासाहेबांनी 2 घास भरवले म्हणून, नसता कुपोषणाने बळी गेला असता. मी आजही आवाहन करतो, उद्धव ठाकरेंनी असं कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी म्हणा किंवा कॅमेऱ्याच्या समोर यावं. त्यांच्या हातामध्ये तुम्ही मोबाईल म्हणजे गुगल नाही, कागद नाही, काय नाही, आणि त्यांनी फक्त
भारताच्या वेगवेगळ्या म्हणजे प्रमुख राज्यांची फक्त नाव सांगावीत, नुसता नकाशा डोळ्यासमोर नाव सांगावीत. किंबहुना आज ज्या ज्या ठिकाणी भाजपचे मुख्यमंत्री आहेत ते राज्य कुठली ही नुसती फक्त नाव सांगावीत, हातात कागद न घेता, गुगल न करता. यांनी 2 घास भरवले आणि त्यांनी 2 घास भरवल्यामुळे कुपोषण होऊ घातलेल्या भाजपाचं त्याला बळ मिळालं. कुपोषण कधी होऊ लागलं होतं? कधी तुम्ही 2 घास भरवले? सगळ्यात पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली 1989च्या लोकसभेला. तेव्हा काय होतं? त्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 85 खासदार निवडून आले होते. 85. अगदी महाराष्ट्रातलं सगळं श्रेय जरी बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं म्हणलं तर 14 निवडून आले होते. 4 स्वतः शिवसेनेचे आणि 10 भाजपचे. 1989 पहिली निवडणूक, म्हणजे घास भरवायचा पहिला प्रसंग यांच्या भाषेत. यांनी घास भरवला आणि भाजपचे 10 खासदार निवडून आले, आपण मान्य करू. बाकीचे 75 कुठून आले होते निवडून? बाकीच्या उरलेल्या सगळ्या भारतातून भारतीय जनता पक्षाचे जे 75 खासदार निवडून आले होते त्याचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काय संबंध? त्या सगळ्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे प्रचाराला तरी गेले होते. ते सगळे ठिकाणं म्हणलं ना, ते राज्य तरी बाळासाहेबांना काय, आता उद्धवना यांनी हातात कागद न घेता, मोबाईल गुगल न करता फक्त सांगून दाखव. आणि हे काय गोष्टी करतात? बाळासाहेबांनी 2 घास भरवले म्हणून ते कुपोषित असलेल्या भाजपला बळ मिळालं आणि आता ते बाळ एवढं गुडगुटीत झालेलं आहे. काय बोलता तुम्ही? त्या निळू फुलेच्या चित्रपटामध्ये एक फार सुंदर संवाद आहे. ते एक शिक्षक, मला वाटतं श्रीराम लागूनच ती भूमिका केलेली आहे. तेव्हा त्याला ते उत्तर देत होतात निळू फुले, मास्तर तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, म्हणजे तुमची अवकात किती, अशा दृष्टीने. तशाला तशी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे तुम्ही बोलता किती, तुमची राजकीय अवकात किती. आम्ही वारंवार शरद पवारांवरती टीका करतो की ते काही कधी महाराष्ट्राचे सुद्धा नेते बनू शकले नाहीत. आकडे कधीच त्यांच्या फेवरमध्ये नव्हते. संपूर्ण महाराष्ट्रातून 3 आकडी आमदार कधी शरद पवारांना निवडून आणता नाही आले, 2 आकडी खासदार निवडून नाही आणता आले. हे त्यांचं नाही, फक्त हे बाळासाहेबांना अशाला असं लागू पडतं. आज तागायत एकाही निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे ते स्वतः हयात असताना, त्यांचा करिश्मा पूर्ण चालू असताना सुद्धा त्यांना कधीही 100 आमदार महाराष्ट्रात निवडून आणता नाही आले. यांनी घास भरवल्यामुळे जे कुपोषित असं बालक होतं भाजप, त्यांनी 2014, 2019 आणि 2024 सलग 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणारे अगदी दोन्ही शिवसेना एकत्र केल्या तरी सध्या 57 + 20 77 आमदार होतात, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि ते काय म्हणणार? आम्ही 2 घास भरवले म्हणून कुपोषण असणाऱ्या भाजपला बळ मिळालं. त्याच्यावरची ही उसंतवाणी. बाळासाहेबांनी भरविले घासच झाली वाढ खास भाजपाची, म्हणे तेव्हा होते यांचे कुपोषण, आजचा हा क्षण सेनेमुळे. संघ स्थापनेला कोण होते कुठे, छोटे आणि मोठे सेनेतले. जनसंघ नावे पेटला तो दिवा, तेव्हा होती हवा कोणती ती. आणीबाणी वेळी कोण लपे कोठे, इंदिरेचे गोठे आश्रयाला. 16 राज्यांमध्ये त्यांचे मुख्यमंत्री, तुमची वाजंत्री सांगा कुठे. कांत गुरु मंत्र बेडकीने दिला, बैल तो वाढला त्याचमुळे, बैल तो वाढला त्याचमुळे. अगदी आत्ताची गोष्ट आहे. महाविकास आघाडी नावाचं जे काही, म्हणजे पोपट मेलेला आहे पण ह्यांच्या दृष्टीनं जिवंत आहे जरी म्हणलं तरी, त्या 46 पैकी 20 आमदार तुमचे होते. नंबर 2 ला 16 आमदार काँग्रेसचे होते आणि नंबर 3 ला 10 आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे होते. तर त्यांना खासदारकीसाठी तुम्हाला पाठिंबा द्यायची वेळ आली. आणि हे काय सांगतात? 2 घास भरवले म्हणून कुपोषित भाजपला बळ मिळालं. अरे तुम्हाला तुमच्या 20 आमदारांच्या जीवावरती बाकीच्या पक्षांना कन्व्हिन्स करून एक खासदार राज्यसभेवर पाठवता नाही आला. आत्ताची गोष्ट आहे ज्याच्यामध्ये भाजपचा काहीही संबंध नाही. किंवा त्या सांगलीच्या पोटनिवडणुकीत, त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसची गोष्ट आहे. तुम्ही हट्टानं ती जागा मागून घेतली आणि काँग्रेसच्या बंडखोराने तुमच्या अधिकृत उमेदवाराचा लोकसभेला पराभव करून दाखवला. तुमची हिंमत झाली नाही काँग्रेस बरोबर युती तोडायची किंवा आघाडी तोडायची तेव्हा. आणि तुम्ही नाव कोणाचं घेता? तुम्ही 2 घास भरवले. आणि यांचं म्हणणं होतं की 25 वर्ष शिवसेना सडली.
आता 2019 पासून काय फार घडली? भाजप बरोबर 25 वर्ष शिवसेना सडली, उद्धव ठाकरेंचं वाक्य. मग आता 2019 पासून पवार काकांच्या मांडीवर बसून तुम्ही जे मुख्यमंत्री पद उपभोगलं, महाविकास आघाडीचं सरकार चालवलं, वर्ल्ड बेस्ट सीएम हा तुम्ही खिताब पटकावला. खिताबच म्हणावं लागेल ना, खिताब, कारण की त्यांना मराठी शब्द चालत नाही. हे सेक्युलर झाल्यामुळे यांना सगळं जनाब, खिताब असं सगळं म्हणावं लागतं ना. आता मग तुम्ही उत्तर द्या. मग 2019 पासून ते आजपर्यंत शिवसेना किती घडली गेल्या 6 वर्षांमध्ये, 7 वर्षांमध्ये? तेव्हा सडली ना. मग आता किती घडली ते सांग. तुम्ही ज्या गोष्टी करायला 2026 आहे, 7 वर्षांमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना किती घडली? 2 तुकडे झाले आणि 71 जास्तीत जास्त असलेले आमदार संख्या 77 झाली, हे बरोबर आहे. तशा अर्थाने शिवसेना घडली आणि तुमच्यापैकी बरेचसे शिवसैनिक तिकडे जाऊन उपमुख्यमंत्री पद आणि वेगवेगळ्या मंत्रिपदावरती बसलेत, हे बरोबर आहे. म्हणजे त्याच्या तशा अर्थाने शिवसेना घडली. आणि तुम्हाला स्वतःचे 20 म्हणजे तुमच्याकडे तसे एकूण सगळे मिळून 46 आमदार असताना एक राज्यसभा खासदार नाही पाठवता आला, पण तिकडे एकनाथ शिंदेनं मात्र ज्योती वाघमारे यांना पाठवलं. त्या अर्थाने शिवसेना घडली, ही गोष्ट खरी. उद्धव ठाकरे जे काय बोलतायत त्याच्यातून मनोरंजनामध्ये काही कमतरता येणार नाही, ह्याची ती हमी किमान मराठी तरी माध्यमांना द्यायला लागलीत. मराठी माध्यमातून मराठी प्रेक्षकांना द्यायला लागलेत आणि त्यांच्यामुळे आम्हालाही व्हिडिओ करता यायला लागलेत, त्याला चांगले व्ह्यूज मिळायला लागलेत. उद्धव ठाकरे यांना मनपूर्वक धन्यवाद. असंच बोलत राहा, तुमच्यामध्ये आम्ही असेच व्हिडिओ करत राहू. संजय राऊतांचं काही थोडंसं कमी पडलेलं आहे. सुषमा अक्का आजकाल बोलत नाहीत, म्हणून मग आपले हे सगळे जे चेले चपाटे पंटर आहेत त्यांची जबाबदारी आपल्यावरतीच आहे, असं काहीतरी कदाचित उद्धव ठाकरेंनी समजलं असा. इथेच थांबूया. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज